तो 16 वर्षांचा तर ती 40 वर्षांची स्त्री होती. मुलाचं नाव रोहन, नाव बदललेले आहेत, तर तिचे नाव सुरेखा. सुरेखा मुंबईत 11वीच्या वर्गात इंग्रजी विषय शिकवायची. तेव्हापासूनच तिची नजर रोहनवर होती. पण डिसेंबर 2023मध्ये वार्षिक समारंभादरम्यान डान्स ग्रुप बसवताना सुरेखा रोहनच्या जास्त संपर्कात आली आणि तिने त्याच्यासोबत जवळीक वाढवली. पण रोहनने या 40 वर्ष सुरेखाचे वागणे बघून तिच्यापासून अंतर ठेवायचा प्रयत्न केला. तिच्यापासून तो दूर राहायला लागला. पण तरीही हिंमत करत या बाईनं 2024मध्ये जानेवारी महिन्यात रोहनसमोर शारीरिक संबंधांचा प्रस्ताव मांडला. रोहन घाबरला आणि त्यानं तो प्रस्ताव फेटाळला. आता या सुरेखाने रोहनच्याच एका मैत्रिणीची मदत घेतली. ती मैत्रीण रोहनला भेटली आणि रोहनसोबत बोलली, तुम्ही दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहात. मोठ्या महिला आणि तुझ्या वयातील मुलांमधील संबंध सामान्य आहेत. तिच्यासोबत राहून तुला छान वाटेल. तू एकदा तिला भेटून बघ, बोलून बघ, असे त्या मैत्रिणीने रोहनला पटवून दिले होते. जेव्हाही रोहनचा सुरेखासोबत आमनासामना व्हायचा तो गडबडायचा, घाबरायचा. आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे तो कुणालाही सांगू शकत नव्हता. त्यामुळे आपल्या एका मित्राशी बोलल्यानंतर रोहननं 40 वर्षीय सुरेखाला एकदा भेटण्याचा निर्णय घेतला. दोघंही भेटले आणि पहिल्याच भेटीत ही सुरेखा आपल्यापेक्षा वयाने दुप्पट लहान असणाऱ्या रोहनला आपल्या गाडीत बसवून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली आणि तिथे जबरदस्तीनं त्याच्यावर अत्याचार केले. आता हे नेहमीचंच सुरू झालं. कॉलेज संपल्यानंतर ही सुरेखा रोहनला एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायची आणि त्याच्यासोबत संबंध बनवायची, तेही बळजबरीनं. रोहनसाठी हे सगळं नवीन होतं. रोहनसोबत अशी घटना घडल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. त्याला अशक्तपणाही जाणवायला लागला. ही गोष्ट या सुरेखाच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याला शांत राहण्यासाठी काही गोळ्या खाऊ घातल्या. या घटनेमुळं हा मुलगा रोहन पूर्णपणे हादरला आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. पण यानंतरही ही बाई थांबली नाही. ती त्याला दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जात असे. तिथे ती त्याला दारू पाजत वारंवार हॉटेल रूममध्ये त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करत असे. मुलाला घरी सोडताना ती त्याला नैराश्य विरोधी औषधे देत असे. या औषधांमुळे रोहनची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमकुवत होत होती. तो भीतीमध्ये जगत होता, नैराश्यात जगत होता. तसेच आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो घरात व बाहेर कुणालाही काहीही सांगू शकत नव्हता. ती म्हणेल तसं तो करायचा. ती जेव्हा बोलवेल तो जायचा. जवळजवळ 1 वर्षापासून या मुलासोबत हेच घडत होतं. बोर्डाची परीक्षा जवळ आली त्यामुळे तो शांत राहिला. त्याने याच नैराश्यात बोर्डाचे पेपर दिले. पेपर झाल्यानंतर सुट्ट्या लागल्या. आता मात्र आपण सुटलो, सुरेखा काही भेटणार नाही म्हणून कुणालाही काहीही न सांगण्याचं त्यानं ठरवलं. पण इकडे मात्र या बाईला काही झोप येईना. थोड्याच दिवसात तिनं तिच्या नोकराला रोहनकडे पाठवलं आणि मला तुला भेटायचे आहे म्हणाली. रोहन तिला भेटायला तिच्याकडे गेल्यानंतर तिने परत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तू मला सोडून जाऊ नको, मला भेटायला येत जा, मला करमत नाही, मला तुझी सवय झाली, अशी म्हणत ती 40 वर्षाची बाई रोहनचा पूर्ण वापर करत. वारंवार पुन्हा तेच घडू लागलं तेव्हा मात्र रोहनचा बांध फुटला. तो घरात रडू लागला, निराश राहू लागला. आईवडिलांनी निराशाचं कारण विचारल्यानंतर आपल्यासोबत गेल्या 1 वर्षापासून काय काय घडत आहे हे सगळं त्यानं आईवडिलांना सांगितलं. आरोपी बाई आपल्या मुलाचा पिछा सोडण्याचं काही नाव घेत नाही म्हणून ह्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून सगळा प्रकार सांगितला. या प्रकारामुळे पोलीस चक्रावले आणि पालकही हादरले आहेत. या आरोपी महिलानं खूप विचारपूर्वक गेल्या वर्षभरात अनेक वेळा मनाला येईल तेव्हा हॉटेलमध्ये या मुलाला घेऊन गेली, त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि नंतर काही औषधे देऊन त्याला शांत केलं. अत्यंत हुशारीनं आणि विचार करून तिनं हे वाईट कृत्य केलं. पण मुलाने तक्रार केल्यानंतर तिची पोलखोल झाली. खरं तर रोहनच्या आईवडिलांनी हिंमत दाखवली आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. खरा सर्व प्रकार सांगत त्यांनी न घाबरता त्या बाईची तक्रार दाखल केली. अखेर दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. रोहनसारखंच या बाईनं अजून दुसऱ्या कुणालाही त्रास दिला आहे का याचा तपास अजून सुरू आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आता या घटनेतून आपण पालकांनी काय घ्यावं?
आपली मुलं मात्र कुठेच सुरक्षित नाही. त्यामुळे आपणच त्यांच्याकडे नीट लक्ष द्यावे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवावं, विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत बोलावं, इतकं मैत्रीचं नातं आपल्या मुलांसोबत निर्माण करावं की त्यांनी त्यांच्यासोबत काहीही वाईट प्रकार घडला की सगळ्यात अगोदर येऊन आपल्यालाच सांगावं. बाकी या बाईला काय शिक्षा व्हावी नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मांडा. बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा. धन्यवाद.